शिक्षणाबरोबर सांस्कृतिक क्षेत्राला राजाश्रय देणाऱ्या नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचे संस्थापक कैलासाचे प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या 92व्या जयंतीनिमित्त लोप पावत चाललेल्या पारंपरिक लोककलेचा कलाग्राम महोत्सव शांतिनिकेतन लोक रंगभूमी येथे गेल्या 4 दिवसापासून मोठ्या उत्साहात सुरू असून महाराष्ट्रासह विविध राज्यातील कलाकार शांतिनिकेतनमध्ये कला सादर करत सांगलीकरांना मंत्रमुग्ध करत लोककलेचं वेड लावतात। 13 जानेवारीपासून कलाग्राम या लोककलेच्या स्पर्धांना सुरुवात झाली असून पारंपरिक लोककला या विषयावर सर्वोत्कृष्ट रांगोळी काढण्यात आली। यामध्ये प्रथम क्रमांक प्रसाद सुतार कोल्हापूर, साईनाथ पाटकर मालवण द्वितीय, तर रमेश पांचाळ मुंबई यांचा तृतीय, तर किशोर पांचाळ मुंबई यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला। विजेत्यांना भरघोस बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। त्याचबरोबर एकतरी भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। यामध्ये विविध जिल्ह्यातील 35 पेक्षा जास्त महिला व पुरुष संघ सहभागी झाले होते। भक्ती व शक्तीचा सुरेख संगम दाखवला। अभंग व गवळणीच्या सादरीकरणाने शांतिनिकेतनचं वातावरण विठ्ठलमय झालं होतं। या स्पर्धेत महिला गटामध्ये सिद्धेश्वर भजनी मंडळ शिवपुरी प्रथम क्रमांक, आलपेणी महिला मंडळ चांदणी चौक सांगली द्वितीय, पद्मनाभ सांगलीवाडी तृतीय, तर ब्रह्मचैतन्य सांगली व महालक्ष्मी कुपवाड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलाय। त्याचबरोबर पुरुष गटामध्ये श्रीमती संतुबाई राणूबाई एकतरी भजनी मंडळ कान्नडवाडी प्रथम, ओम सच्चिदानंद अवधूत भजनी मंडळ वाघवे द्वितीय, मोरेश्वर भजनी मंडळ खंडेराजुरी तृतीय, तर नवतरुण सांगली व विठ्ठल भजनी मंडळ मणेराजुरी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला। वेस्टर्न डान्स स्पर्धा व महाराष्ट्रीयन लावणी स्पर्धा ही मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। तसेच लेझिम स्पर्धेचे आयोजन उद्या करण्यात आले। विचारवंत पी.बी. पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने सध्याच्या घडीला लोककला जतन करून ती वाढविण्यासाठी आमच्या संस्थेचे प्रमुख गौतमभाऊ पाटील सदैव प्रोत्साहन देत असतात। पारंपरिक कलेला पाठबळ देऊन त्या कलेचं संवर्धन पुढच्या पिढीनं करावं यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून या स्पर्धांना भरघोस असा प्रतिसाद मिळाल्याने आम्हाला पुढील काळात उभारी मिळाली। श्री महेश पाटील स्पर्धा प्रमुख, सांस्कृतिक विभाग शांतिनिकेतन लोक विद्यापीठ। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।